एका भक्ताच्या जीवन चरित्राविषयी आपण चिंतन करणार आहोत। मागच्या वर्षी आपण ज्ञानोबा जीवन चरित्राचा विचार केला, तर आज मात्र आपण जगद्गुरु तुकोबारायांचा जीवन चरित्राचा विचार करणार आहोत। याचं विशेष कारण असं आहे की तुकोबारायांना जाऊन आपल्याकडून 450 वर्ष झाले। इतक्या वर्षामध्ये आज 400 वर्षाचा काळ पूर्ण होत आला। खरोखर तुकोबारायांचं जीवन चरित्र आपल्याला कळालंय का? तुकोबारायांना जो विचार सांगायचा आहे, तुकोबारायांनी जी भक्ती परंपरा आपल्याला जो संप्रदाय निर्माण करून दिला, त्या संप्रदायाची तत्व आपल्याला कळाले का? आणि जर कळाले नसेल तर इतक्या 400 वर्षाच्या दीर्घ अशा कालखंडामध्ये आपण महाराजांच्या जीवनाविषयीचा काय अभ्यास करतो? त्यांचं जीवन चरित्र तरी आपण समजावून घेतलंय का?